या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन त्याच्या खोलीमध्ये येतो तेव्हा अमोल त्या ठिकाणीच असतो. तो अर्जुनला सांगतो की बाबा तू लगेच झोपू नको, आधी मी तुझ्या केसांना छान तेल लावून देतो. मात्र अर्जुन म्हणत असतो की अमोल बाळा या सगळ्याची काय गरज आहे. पण अमोल काही ऐकत नाही. तो म्हणत असतो की अरे बाबा बघ तू स्वतःकडे, तू किती टेन्शन घेतलं आहे आणि जेव्हा परत येईल ना तेव्हा ती तुला बघून म्हणेल की अरे अर्जुन किती बारीक झाला आहेस तू. त्यापेक्षा तू बस, मी तुझ्या केसांना छान तेल लावून देतो, म्हणजे तुला कशाचंही टेन्शन येणार नाही. आणि अमोलचं असं बोलणं ऐकून अर्जुनचे डोळे नकळतपणे भरून येतात. त्यानंतर तो खाली बसतो. अमोल त्याच्या केसांना तेल लावून देतो आणि तेल लावता लावता तो अर्जुनला गोष्ट सांगत असतो की बाबा एका जंगलामध्ये सिम्बा त्याच्या मा आणि बाबांसोबत राहत होता. पण एके दिवशी अचानक सिम्बाची मा गायब झाली. सिम्बाच्या बाबाने तिला शोधायचा खूप प्रयत्न केला पण ती कुठेही सापडली नाही. आणि त्यामुळे सिम्बाचा बाबा खचून गेला, कारण त्याला सिम्बाची खूप काळजी वाटत होती. मात्र सिम्बाला माहिती होतं की त्याचा बाबा त्याच्या माला एक ना एक दिवस नक्की शोधून काढणार. आणि अमोलची ती गोष्ट ऐकून अर्जुनमध्ये पुन्हा एकदा हिंमत येते आणि तो अमोलला म्हणतो की बाळा काळजी करू नको, आज मी तुला प्रॉमिस करतो की आता काही झालं तरी मी थांबणार नाही. जोपर्यंत मी मला शोधून काढत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. आणि अर्जुनचा तो निर्धार बघून अमोलला सुद्धा खूप आनंद होतो. तो अर्जुनला सांगतो की बाबा तू फक्त मला शोध, माझी अजिबात काळजी करू नको, शेवटी मी सिम्बा आहे, मला काही होणार नाही. आणि ते ऐकून अर्जुन हसतच त्याला मिठी मारतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मग दीपक आणि स्वप्नील घरूनच काम करण्याचा निर्णय घेतात. रुपाली त्यांना समजावत असते पण ते दोघेही ऐकत नाही. दीपक म्हणत असतो की या परिस्थितीमध्ये मला दाजींसोबत, अमोलसोबत, बापूंसोबतच राहायचं आहे. तितक्यात मग अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि तो लगेच ड्युटीवर जाण्यासाठी निघतो. पण बापू त्याला थांबवत विचारतात की अर्जुन रिपोर्ट कधी येणार आहेत. तर अर्जुन सांगतो की दुपारपर्यंत रिपोर्ट येणार आहेत, पण आता मी अप्पीला शोधण्यासाठी निघालोय, कारण माझी खात्री आहे की रिपोर्ट निगेटिव्हच असणार. माझी अप्पी मला आणि अमोलला सोडून कुठेही जाणार नाही. आणि अर्जुनचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. तर अर्जुन म्हणत असतो की बापू काल मी सुद्धा खूप निगेटिव्ह विचार करत होतो, पण मी अमोलकडे बघितलं, तो इतका लहान असून सुद्धा मा येणार अशी आशा लावून बसला आहे. मग आपण त्याच्यासारखा पॉझिटिव्ह विचार का नाही करू शकत. आणि अर्जुनचं ते बोलणं ऐकून बापू कदम म्हणतात की अगदी खरं आहे, आपली अप्पी नक्की परत येईल. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच अमोल आरतीचा ताट घेऊन त्या ठिकाणी येतो. तो अर्जुनला आरती घ्यायला सांगतो आणि त्याला सांगतो की बाबा काळजी करू नको, सगळं ठीक होईल. आणि मग अर्जुनही मनाशी म्हणतो की अप्पे तुला अमोलसाठी तरी परत यावंच लागेल. त्यानंतर तो लगेच पोलीस स्टेशनला जातो आणि आर्याला सांगतो की एक तुकडी तयार कर आणि त्या तुकडीला माझ्यासोबत अपर्णाला शोधण्यासाठी पाठव. पण आर्या म्हणत असते की हे काय चाललंय तुझं, काल तर तू खचून गेला होतास आणि आज पुन्हा अपर्णा मॅडमचा शोध घ्यायचा आहे का तुला. तर अर्जुन म्हणत असतो की हो आर्या, कारण माझी खात्री आहे अप्पी मला सोडून कधीच कुठेच जाणार नाही. पण आर्या म्हणत असते की अर्जुन अजून रिपोर्टसुद्धा आले नाहीत, जर चुकून रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर मग आपण काय करायचं. आणि समजा रिपोर्ट निगेटिव्ह आलेच तरीसुद्धा तू अपर्णा मॅडमचा कुठे शोध घेणार आहे, कारण आपण त्यांना ऑलरेडी सगळीकडे शोधलं आहे. पण अर्जुन म्हणत असतो की आर्या मी पुन्हा पुन्हा तिला त्याच ठिकाणी शोधेल, माझी खात्री आहे अप्पी एक ना एक दिवस नक्की सापडेल. आणि त्या दोघांचं बोलणं सुरू असताना चिंचोके रिपोर्ट घेऊन त्या ठिकाणी येतो. अर्जुन हिंमत करून ते रिपोर्ट ओपन करतो आणि ते रिपोर्ट निगेटिव्ह असतात. ती जी डेड बॉडी सापडलेली असते ती अपर्णाची नसते. आणि ते रिपोर्ट बघून अर्जुनला तर खूप आनंद होतो. तो रडतच चिंचोकेंना मिठी मारतो. चिंचोकेला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. तो म्हणत असतो की साहेब तुम्ही जे बोलत होता ना तेच खरं आहे, अपर्णा मॅडमला काही झालेलं नाही आहे. आता आपण लगेच त्यांना शोधण्यासाठी निघूयात, माझी खात्री आहे की त्या नक्की सापडतील. तर आर्यासुद्धा म्हणत असते की हो अर्जुन. आणि मग त्यानंतर अर्जुन आणि चिंचोके अपर्णाला शोधण्यासाठी निघतात. तर आर्या ही बातमी मीडियाला सांगण्यासाठी जाते. त्यानंतर घरातील सगळेजण टी व्हीवर ही बातमी बघतात आणि ती बॉडी अपर्णाची नव्हती हे कळल्यावर त्यांच्या जीवात जीव येतो. बापू तर रडतच दीपकला मिठी मारतात. सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. अपर्णा नक्की सापडेल अशी आशा त्यांना पुन्हा वाटत असते. मात्र दुसरीकडे जेव्हा तो जीजे आणि त्याचा माणूस ही बातमी बघतो तेव्हा त्या दोघांचा चेहराच पडतो. त्याचा तो माणूस म्हणत असतो की जीजी हे प्रकरण तर काही संपतच नाही आहे, उलट हे वाढत चालले. मला तर भीती वाटते की ती कलेक्टर बाई नक्की माघारी परत येणार. पण तो जीजी म्हणत असतो की असं काही होणार नाही, मी असताना तू काळजी करू नको, तिचा कसा बंदोबस्त करायचा मला व्यवस्थित माहिती आहे. आणि मग तो त्या माणसाला तेथून जायला सांगतो आणि अपर्णा जर परत आलीस तर काय करायचं याचा विचार करू लागतो.
तर दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ अधिकारी आलेला असतो. तो आर्या आणि चिंचोकेला विचारत असतो की हा सगळा काय प्रकार आहे? तुम्ही अपर्णा मॅडमचा शोध अजूनपर्यंत का नाही घेऊ शकलात? तर आर्या त्याला सांगत असते की सर, आम्ही अपर्णा मॅडमला शोधायचा खूप प्रयत्न केला, मात्र त्या कुठेही सापडल्या नाहीत आणि त्या नसल्याचे पुरावेसुद्धा आम्हाला मिळाले नाही आहेत. त्यामुळे तपास कार्याला थोडा वेळ लागतोय. मात्र ते अधिकारी म्हणत असतात, बाहेर लोक आपल्याबद्दल काय वाटेल ते बोलतायत. जी व्यक्ती गायब झाली आहे ती जिल्हाधिकारी होती. जर आपण त्यांना शोधू शकलो नाही तर आपण सामान्य माणसांचं रक्षण काय करणार? त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तुमच्याकडे फक्त 2 दिवस आहेत. 2 दिवसांमध्ये तुम्हाला अपर्णा मॅडमबद्दल ठोस काहीतरी माहिती मिळायलाच हवी. नाहीतर मग ही केस तुमच्याकडून काढून घेऊ आणि दुसऱ्या कोणाला तरी देऊ. आणि ते ऐकून आर्या म्हणते की सर, असं कसं? असं जर झालं तर हे आमच्यासाठी खूप मोठं अपयश असेल. पण ते अधिकारी म्हणत असतात की याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. तुमच्याकडे आता फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. तर दुसरीकडे अमोलला त्याची ती वर्गमैत्रीण फोन करते. ती अमोलला म्हणत असते की मी टीव्हीवर तुझ्या माबद्दलची बातमी पाहिली, मला खरंच खूप आनंद झाला. पण अमोलला याबद्दल काहीच माहिती नसते. तो म्हणत असतो की नक्की काय म्हणायचे तुला? तर ती सांगत असते की अरे अमोल, तुला माहीत नाही का, सगळेजण म्हणत होते की ज्या ठिकाणी तुझ्या माचा अपघात झालाय ना, त्या ठिकाणी एका महिलेची जळालेली डेड बॉडी सापडली होती. ती नक्की कोणाची आहे हे माहीत नव्हतं आणि आज त्याबद्दल रिपोर्ट येणार होते. आणि आत्ताच असं समजलं आहे की ती डेड बॉडी तुझ्या माची नाही आहे. म्हणजे तुझी मा आता लवकरच सापडेल. आणि हे सगळं काही ऐकून अमोलला तर मोठा धक्काच बसतो. तो मनाशी विचार करत असतो की माबद्दल हे सगळं मला घरच्यांनी का नाही सांगितलं? ते माझ्याशी खोटं का बोलले? बाबाने सुद्धा माझ्यापासून हे सगळं का लपवून ठेवलं? आणि मग त्यानंतर तो कोणाशी काही न बोलण्याचा निर्णय घेतो आणि स्वतःला रूममध्ये बंद करतो. थोड्या वेळातच रूपाली त्या ठिकाणी येते. ती अमोलला दरवाजा उघडायला सांगत असते. पण आधी तर अमोल तिच्या प्रश्नाचं उत्तर देतच नाही. त्यामुळे ती खूप घाबरते आणि जोरजोरात दरवाजा वाजवत अमोलला हाका मारू लागते. मात्र अमोल तरीही तिच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. शेवटी रूपाली अगदी रडायला लागते. त्यामुळे अमोल म्हणतो की मोठी मा, तू जा इथून, मला जेवायचं नाही आहे किंवा तुमच्याशी बोलायचं सुद्धा नाही आहे. आणि ते ऐकून रुपाली काळजीत पडते. ती म्हणत असते की अमोल, असं का बोलतोयस तू? नक्की काय झालं आहे? आणि त्यावेळी अमोल तिला म्हणतो की मला शोधताना जे काही घडलं ते तुम्ही मला का नाही सांगितलं? तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात? आणि ते ऐकून रुपालीला तर धक्काच बसतो. ती घाबरून म्हणत असते की अमोल, तुला हे सगळं कोणी सांगितलं? तर अमोल म्हणत असतो की मोठी मात, ते महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही माझ्यासोबत खोटं का बोललात ते सांगा आधी मला. तर रुपाली म्हणत असते की अरे बाळा, आम्हाला तुझी काळजी वाटत होती, तुला काही होऊ नये म्हणून आम्ही तुला खोटं सांगितलं. पण आता काळजी करायची खरंच गरज नाही आहे, कारण तुझी मा आता लवकरच सापडणार आहे. पण अमोल म्हणत असतो की नाही मोठी मा, मला आता तुम्हा कोणाशीही बोलायचं नाही आहे. जे लोक माझ्याशी खोटं बोलले त्यांच्याशी मी आता असंच वागणार. आता जेव्हा माझा बाबा घरी येईल ना, तेव्हाच मी दार उघडेल. आणि अमोलचं असं बोलणं ऐकून रुपाली काळजीत पडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.